नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीचा दुसरा पाठ पाहणार आहोत. हेल्थ अँड डिसीजेस. हा अतिशय महत्त्वाचा धडा आहे सध्या परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये. आणि तुम्ही आताच पाहताय की कॅन यू रिकॉल हाऊ यू एव्हर टेकन द लीव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? आपण कधी शाळेला आपण सुट्टी घेतली किंवा शाळा जाऊ शकलो नाहीत का कधी आजारपणामुळं? असं आठवा तुम्ही. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? आणि नेमकं ज्यावेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस नेमकं काय होतं? समटाईम्स वी फील इवन गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स, अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन सिकनेस. वाय इज इट डू? म्हणजे आपल्याला कधी कधी कसल्याही प्रकारचा औषधोपचार न घेताही आपण दुरुस्त होतो, नीट होतो रोगातून. आणि काही वेळेस आपल्याला डॉक्टरांशी कन्सल्ट करावा लागतो, भेटावं लागतं आणि काही नियमितपणे औषधोपचार त्या ठिकाणी घ्यावा लागतो. असं का होतं? तर त्याला वेगवेगळी कारणं आहेत. कारण ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते अशांना काही दिवसातच त्या रोगावर असणाऱ्या प्रतिपिंड, ज्याला आपण अँटीबॉडीज असतात, त्या तयार होतात. आणि काहींना ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना रेग्युलर उपचार, औषधोपचार घ्यावा लागतो. आता हेल्थ म्हणजे काय? आरोग्य म्हणजे काय? हेल्थ इज अ स्टेट ऑफ complete physical, mental and social well-beingness, and not merely the absence of illnesses. म्हणजे आरोग्य ही एक अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्थिरता आहे, वेल बिंगनेस आहे. याला म्हणायचं आरोग्य. आरोग्य म्हणजे नुसतंच अब्सेन्स ऑफ डिसीज नाही, म्हणजे रोग नाही म्हणजेच तो निरोगी आहे किंवा आरोग्यदायी आहे असा याच्यातला भाग नाही. म्हणजे हेल्थची डेफिनेशन आपण कशी करणार, व्याख्या कशी करणार? हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. अशा प्रकारचं सामाजिक, भौतिक, शारीरिक, मानसिक एक स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य असं असतं. व्हॉट इज डिसीज? Condition of disturbances in psychological process, psychological and physiological process of body is called the disease. डिसीज म्हणजे काय? रोग म्हणजे काय? तर जी परिस्थिती आहे आपली, कोणती परिस्थिती? फिजिओलॉजिकल. फिजिओलॉजिकल म्हणजे आपली शारीरिक जी क्रिया असतात शरीरामध्ये होणाऱ्या, त्याला सर्व क्रियाला काय म्हणतात? फिजिओलॉजिकल. आणि सायकोलॉजिकल, मानसिक क्रिया. याच्यामध्ये जर का डिस्टर्बन्सेस आले, अडथळा निर्माण झाला, की त्याला काय म्हणतात? डिसीजेस म्हणतात. डिस्टर्बन्सेस इन सायकोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज अ डिसीज. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. म्हणजे प्रत्येक रोगाचे असे वेगळे लक्षण असतात ते ओळखण्यासाठी. सर्वच रोग सारखीच लक्षणं असतात का? तर नाही. प्रत्येक रोगाचे जसे सर्दीचे वेगळे असतात. आपण धड्याच्या पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत कोणत्या रोगाची कोणती लक्षणं आहेत, कशापासून तो रोग होतो. तर एक लक्षात घ्या की डिसीज म्हणजे काय आणि हेल्थ म्हणजे काय? हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस. म्हणजे आरोग्य म्हणजे फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक आणि सामाजिक सोशल वेलबिंगनेस म्हणजे सुस्थिती. याला म्हणायचं आरोग्य. आणि डिसीज म्हणजे काय? तर कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी. म्हणजेच जी काही शरीर आणि मन यांच्या स्थितीमध्ये अडथळा निर्माण होतो, शारीरिक आणि मानसिक याच्यामध्ये, त्याला म्हणायचं डिसीज. ईच डिसीज हॅज ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. म्हणजे प्रत्येक डिसीजचे वेगवेगळे लक्षण असतात. आता टाइप्स ऑफ डिसीज. आता हे पहा, चेकिंग ऑफ फिवर. फिवर इज द सिम्पटम्स ऑफ
कॉमन कोल्ड डिसीज, म्हणजे जर हिवताप असेल, सर्दी असेल तर त्याच्यामध्ये फेवर येतो. इथं थर्मोमीटर या विद्यार्थ्याच्या त्या ठिकाणी चेकिंगला ठेवलेले फेवर चेकिंगचे फोटो तुम्हाला दिलेला आहे. टाइप्स ऑफ डिसीज, आता रोगांचे प्रकार. तर आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची नावं ऐकली. We have listened about the names of various disease like diabetes, म्हणजे डायबिटीसला काय म्हणतो आपण, मधुमेह. कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, अस्थमा म्हणजे दम लागणे, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज, असे काही रोग आहेत ज्यांची माहिती आपल्याला आहे. व्हेरियस डिसीज, रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दिस डिसीज आर डिफरंट, म्हणजे प्रत्येक यावर रोगांची कारण आणि लक्षणं हे वेगवेगळे. डायबिटीसचं लक्षण आणि कारण वेगवेगळे, ते आपण पुढे नंतर पाहणार आहोत. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीज आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग, म्हणजे आपल्याला व्यवस्थित वेगवेगळ्या रोगांचा अभ्यास व्हावा या उद्देशाने डिसीजचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेले, वर्गीकरण केलेले. हे पहा वर्गीकरणाचा चार्ट. टाइप्स ऑफ डिसीज अकॉर्डिंग टू ड्युरेशन, 2 क्रायटेरिया लावले क्लासिफिकेशनचे, म्हणजे किती दिवसासाठी आहे, आणि अकॉर्डिंग टू रिझन, कारण. आता इथं क्रॉनिक डिसीज, दीर्घकालीन जे आहेत रोग, त्याला म्हणतात क्रॉनिक. आणि ॲक्यूट डिसीज, ॲक्यूट म्हणजे ते की संपादित केलेली अशा प्रकारची डिसीज. हेरिडिटरी डिसीज, रिझन अनुवंशिक रोग. आणि ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे त्या ठिकाणी जी आहेत की आपण जाणून, म्हणजे काही कारणास्तव चुकीच्या पद्धतीने जीवनशैली असल्यामुळे जे रोग निर्माण होतात त्याला ॲक्वायर्ड डिसीज म्हणतात. आता ॲक्वायर्ड डिसीज मध्ये सुद्धा त्याचं परत वर्गीकरण केलेलं आहे. इन्फेक्शियस डिसीज, संसर्गजन्य रोग, ज्याला कॉमन कोल्ड, सर्दी, फ्लू आणि डेंग्यू हे इन्फेक्शियस डिसीज आहेत, एकापासून दुसऱ्याला ताबडतोब जलद गतीने पसरणारे. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज, याच्यामध्ये डायबिटीस, हार्ट डिसीज हे एकमेकाच्या सानिध्यात राहिल्याने होत नाहीत, नॉन इन्फेक्शियस डिसीज. अशा प्रकारे अकॉर्डिंग टू ड्युरेशन, क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन, अनेक दिवस, ॲक्यूट. अकॉर्डिंग टू रिझन, आता हे पाहिजे. कॅन यू टेल हाऊ डू द फॉलोइंग डिसीज स्प्रेड, आता काही डिसीज, काही रोग कशा प्रकारे त्यांचा प्रसार होतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. हिपेटायटिस पाण्यात, दूषित पाण्यामुळे पसरतो. मलेरिया हा एक विशिष्ट प्रकारचा मॉस्किटो असतो, मच्छर असतो, त्याच्यामुळे पसरतो. स्कॅबिस म्हणजे खरूज, हे सुद्धा एकमेकाच्या संपर्कात तर ते आलं, माणूस आला बाधित तर त्याच्यामुळे होतो. टीबी, ट्युबरक्युलोसिस म्हणजे खोकतो माणूस, डेंग्यू, याची डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू हे रोग आहेत. आणि हे रोग कशा प्रकारे पसरतात याचा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्याबद्दल अवेअरनेस असण्यास विद्यार्थ्यांमध्ये यावा आणि रोगापासून ते थोडेसे लांब राहावेत, रोगाला बळी पडू नयेत विद्यार्थी. याच्याबद्दल त्यांच्यात अवेअरनेस येण्यासाठी, जागरूकता येण्यासाठी मुद्दामहून शिक्षणामध्ये हा जो पाठ आहे हा अंतर्भूत केलेला आहे, हेल्थ अँड डिसीज, आरोग्य आणि रोग. आता हे पहा, हा एक व्यक्ती आहे, इन्फेक्टेड व्यक्ती आहे. इन्फेक्शन थ्रू स्पुटम म्हणजे आपल्या थुंकीतून कशा प्रकारे इन्फेक्शन होतं. आता सध्या पहा तुम्ही, गेल्या 6 महिन्यापासून कोविड-19 या रोगांचं कशा प्रकारे वातावरण आता सध्या सुद्धा चालू आहे, सगळ्यांना माहिती. आता हे पहा, या व्यक्तीचा, इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज्ड इनटू फाईन मिस्ट. आता तोंडातून खोकल्यानंतर या इन्फेक्शन झालेल्या लोकांच्या
हे पहा व्हायरस आलेली त्याची. तेव्हा कोरोना व्हायरसचाच एक प्रकार आहे हा सर्दीसारखा. मिस्ट रिमेन्स इन द आणि ते हवेमध्ये ते रोगजंतू तसेच राहतात बाष्पामध्ये काही मिनिटं आणि काही काही वेळेस तर काही काही तास राहतात हवेमध्ये तिथं. कारण हवेमध्ये काय असतो पाण्याची वाफ असते त्या वाफेमध्ये हे जे ड्रॉप शिंकातून थुंकीतून निघणारे जे व्हायरसेस आहेत ते शरीरातून ते तसेच होतात आणि लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड आणि मोठाले हे बघा ड्रॉपलेट्स तोंडातून पडणारे खाली पडले आणि काही हवेमध्ये असा त्याचा स्प्रेड व्हायला लागलाय. म्हणजे इन्फेक्शन कशा प्रकारे हवेमधून पसरतं त्याचं एक चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. आता अशा प्रकारे इन्फेक्शन हवेमार्फत पसरत असतं संपर्कामार्फत. तर इन्फेक्शियस डिसीज कोणकोणते आणि त्याचं ते घडवून आणण्यास कोणते पॅथोजन्स म्हणजे सूक्ष्मजीव रोगकारक सूक्ष्मजीव ज्याला विषाणू आपण म्हणतो ते कारणीभूत आहेत. मोड ऑफ इन्फेक्शन कशा प्रकारे त्याचं इन्फेक्शन कशाच्या माध्यमातून होतं, सिम्पटम्स काय आहेत आणि प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय. प्रिव्हेन्शन घेणं म्हणजे आपण असं म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे आजार होऊन झाल्यानंतर औषधोपचार करण्यापेक्षा त्याला जर आपण त्याच्यापासून बचाव केला, प्रतिबंध केला तो होऊ नये याच्यासाठी, तर ते अतिशय उत्तम असतं. तर त्याचं प्रिव्हेन्शन काय आहे त्या रोगाचं त्याचा एक डायग्राम दिलेला आहे. डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स, इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. आता काही काही डिसीज आहेत जे की कंटॅमिनेटेड एअर म्हणजे दूषित हवा, पाणी, अन्न किंवा काही व्हेक्टर्स म्हणजे माध्यम असतात जसे की इन्सेक्ट्स कीटक आणि काही प्राणी. अशा प्रकारे जे रोग दूषित हवा, पाणी, अन्न आणि कीटक आणि प्राण्यांपासून पसरतात अशा प्रकारच्या डिसीजला काय म्हणतात इन्फेक्शियस डिसीज. द डिसीज विच इज स्प्रेड फ्रॉम through contaminated air, water, food or vectors, insects and other animals are called as infectious disease. आता इन्फेक्शियस डिसीज कोणकोणते आहेत? तर पहिला इन्फेक्शियस डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण टीबी म्हणतो आणि तो तो कोणत्या प्रकारच्या व्हायरसमुळं पॅथोजनमुळं होतो तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय याच्यापासून होतो. आता त्याचं इन्फेक्शन कसं होतं टीबीचं एकापासून दुसऱ्याला कसा होतो तर स्प्लिटिंग बाय पेशंटने जर थुंकलं टीबी झालेल्या थ्रू एअर त्याच्या थुंकीतून हवेतून त्याचा प्रसार होतो. प्रोलॉंगड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंटचं काही साहित्य आहे मटेरियल आहे तो वापरत असलेलं त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये जर बराच काळ राहिलं तर त्याच्यामधून सुद्धा या टीबीचा प्रसार होऊ शकतो स्प्रेड होऊ शकतो. आता सिम्पटम्स काय आहेत त्याच्यामध्ये क्रॉनिक कफ अतिशय खोकला दीर्घकालीन खोकला, ब्लडी स्प्लिटिंग म्हणजे थुंकीतून रक्त पडणं, इमॅसिनेशन, डिफिकल्ट ब्रिदिंग म्हणजे श्वास घेण्यास अडथळा, थकवा आणि त्याच्यावर उपचार काय आहेत तर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. बीसीजी वॅक्सिन लहानपणी बीसीजीचा डोस लशीचा घेणं वॅक्सिन. आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे ज्याला टीबी झालाय त्याचं आयसोलेशन करणं. आता जसं करोना व्हायरससाठी सुद्धा हा शब्द वारंवार वापरला जातो आयसोलेट करणं आयसोलेशन वॉर्ड आयसोलेशन वॉर्ड. तर आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे त्याला थोडस रोग दूर होईपर्यंत त्याच्यातून बरा होईपर्यंत त्याला दूर ठेवणं. इरेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट म्हणजे नियमित प्रकारचा औषधोपचार घेणं त्याला त्या औषधोपचाराला म्हणतात डॉट म्हणजे डॉट उपचार पद्धतीचा वापर करणं. दुसरा जो आहे डिसीज तो आहे हिपेटायटिस ज्याला जॉन्डिस असं म्हणतात आणि त्याला तो कशामुळे पसरतो त्याला व्हायरस कोणते कारणीभूत ते आहेत हिपेटायटिस व्हायरस. त्याचे सुद्धा व्हायरसचे प्रकार आहेत ए बी सी डी ई. हिपेटायटिस ए हिपेटायटिस बी हे 5 प्रकारचे व्हायरस आहेत. आणि कशामुळे होतो तो हिपेटायटिस कावीळ ज्याला आपण म्हणतो. कंटॅमिनेटेड वॉटर दूषित पाणी, शेअरिंग ऑफ निडल्स दुसऱ्याच्या सोया वापरणं निर्जंतुक न केलेल्या, ब्लड ट्रान्सफ्युशन म्हणजे रक्तदानातून सुद्धा समजा तो
काय होतो, पसरतो. आता सिम्पटम्स काय आहेत त्याचे? एनॉरेक्सिया, येलो युरिन म्हणजे पिवळी लघवी येणं, थकवा येणं, जनरली वीकनेस, नॉसिया म्हणजे मळमळ, व्हॉमिटिंग, उलटी होणं, ग्रे स्टूल म्हणजे जे आपली विष्ठा असते तिचा रंग ग्रे असणं. आणि त्याचं प्रिव्हेन्शन काय आहे? तर ते ड्रिंक बॉईल वॉटर म्हणजे उकळलेलं पाणी पिणे, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स बघा, स्वच्छ हात धुणे कावीळ न होण्यासाठी. त्याच्यानंतरचा तिसरा डिसीज आहे तो म्हणजे डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे त्याला आपण संडास लागणं म्हणतो किंवा हागवण म्हणतो. आणि त्याच्यात कारणीभूत असणारे रोग कोणते? बॅक्टेरिया, व्हायरस, शिजेला, बॅसिलिया, एंटामिबा, हिस्टॉलिटिका हे त्याच्या ह्या रोगास कारणीभूत असणारे पॅथोजन्स आहेत, रोगकारक सूक्ष्मजीव आहेत. आणि तो कशामुळे होतो? मोड ऑफ इन्फेक्शन, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळं हा रोग होतो. वॉटरी स्टूल म्हणजे स्टूल म्हणजे काय आपण त्याला म्हणतात, संडास अशी पातळ संडास होणे. पेन इन ॲबडॉमिन, म्हणजे पोटामध्ये काय होणे, कळा निघणे. आणि त्याची ट्रीटमेंट काय? ड्रिंकिंग ऑफ बॉइलिंग वॉटर, बॉइल्ड वॉटर घेणे, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, व्यवस्थित अन्न साठवणे, ताजं अन्न खाणे, झाकून ठेवले अन्न खाणे, ORS कन्झम्पशन म्हणजे ORS म्हणजे मीठ साखर पाणीचं ते पाकिट मिळतं, ते पाकिट ट्रीटमेंट म्हणून वापरलं जातं. नंतरचा रोग आहे कॉलरा, इन्फेक्शियस डिसीज. आणि तो कशामुळे होतो? व्हायब्रिओ कॉलेराय नावाच्या बॅक्टेरियम पासून होतो आणि तो पण कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर पासून होतो. आणि व्हॉमिटिंग, उलट्या येणं, सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प इन लेग्स. आणि याला सुद्धा प्रिव्हेन्शन काय? हायजिनिक प्रॅक्टिसेस, स्वच्छतेचे नियम पाळणं, फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरचं अन्न न खाणे, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर आणि व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, वॅक्सिन घेणं कॉलराचं. आणि ह्या सगळ्या वॅक्सिन घेऊन सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सवयी चांगल्या ठेवणं. नंतर टायफॉइड. टायफॉइड हा सुद्धा रोग जो आहे तो कोणत्या बॅक्टेरियापासून होतो? तर सॅल्मोनिलिया टायफी नावाच्या बॅक्टेरियापासून, व्हायरस पासून तो होतो. बॅक्टेरिया आणि व्हायरस मध्ये फरक आहे. कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर पासून होतो. आणि त्याचं जे सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, एनॉरेक्सिया, हेडॅक, डोकं दुखणं, रॅश ऑन ॲबडॉमिन, रॅशेस येणं हात पोटावर, डिसेंट्री, फीवर अप टू 104 फॅरनाईट, अतिशय ताप येणं जास्त. तर त्याच्यासाठी सुद्धा प्रिव्हेन्शन काय, ट्रीटमेंट काय? ते ड्रिंकिंग ऑफ क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. सिवेज वॉटर जे असतं आपल्या सांडपाणी सिवेज मधलं, टॉयलेट मधलं, त्याचं सुद्धा व्यवस्थित डिस्पोजल होणं ही एक महत्वाचं त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आहे. हे सगळे आपण आता हे जे रोग आहेत, इन्फेक्शियस डिसीज पाहिले, त्याचं प्रिव्हेन्शन, सिम्पटम्स, मोड ऑफ इन्फेक्शन, पॅथोजन्स कोणते त्याला कारणीभूत, हे लक्षात ठेवायचं आपण. प्रिपेअर सिमिलर टेबल, अशाच प्रकारचा टेबल तुम्ही आता होमवर्क साठी करायचा आहे. काय कोणत्या कोणत्या डिसीजची माहिती आहे, ते डिसीज कोणत्या पॅथोजन पासून होतात, कसे होतात, त्याचे सिम्पटम्स काय आहेत, त्याचे ट्रीटमेंट काय आहे, प्रिव्हेन्शन काय आहे, ते लिहायचे. तर ते म्हणजे एंट्रिटिस, मलेरिया, प्लेग आणि एड्स या रोगाची माहिती घ्यायची. ऑब्झर्व द डिसीज. आता इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेटमध्ये तुम्हाला काय माहिती पाहायची? तर सर्च द सिम्पटम्स अँड अदर इन्फॉर्मेशन अबाउट चिकन पॉक्स. चिकन पॉक्स म्हणजे काजण्याची माहितीचं लक्षण वगैरे ते तुम्ही तुमच्या इंटरनेटवर पाहायची. कलेक्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन. पल्स पोलिओ ड्राईव्ह आणि WHO पल्स पोलिओ अभियान. पोलिओचा सुद्धा एक व्हायरस आहे आणि त्याचं इरॅडिकेशन वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटना आहेत, रोटरी सारख्या, सोशल NGOs
त्या व्हॅक्सिनेशन प्रोग्राम वर्ल्ड वाईड चालवतात आणि तो व्हायरस जो आहे तो पूर्ण नष्ट करण्यासाठी एक मोठी मुवमेंट पल्स पोलिओची दरवर्षी जगातल्या सर्व देशांमध्ये चालली जाते. आणि WHO आता हे सगळ्यांना माहितच झालेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जिथं की आता सध्या तिथूनच सगळ्या या कोरोनाची माहिती आपल्याला मिळते. आता डर्टीनेस इन द सराउंडिंग बघा, या आधी आजूबाजूला हे सगळं पडलेला आपल्या भोवती कचरा, हे बघा इकडं भिंतीवरचा कचरा आहे, डस्ट साठलेलं पाणी, उघड्या ह्याच्यावरचं स्मेल यायला ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे ही जे चित्र आहे आणि हे अशा ह्या गोष्टीमुळे मच्छर ह्याच्यामध्ये बसतात, त्याच्यात वाढ होते त्याची आणि याच्या घाणीवर बसून माणूस चांगल्या पदार्थावर मच्छर बसतात, मॉस्किटोज, आणि स्प्रेड होतो डिसीजचा. वेअर डू यू सी द वॉटर लॉक्ड मटेरियल शोन इन द पिक्चर? कुठं कुठं बघतं हे असं? आपल्या भोवतीच आहे हे सगळं, आपल्या घराभोवतीच असं सगळं चित्र आहे. ते आता आपल्याला बदललं तरच आपण निरोगी हेल्दी राहू शकतो. विच वेअर डू यू सी द वॉटर लॉक्ड मटेरियल शोन इन? हे कुठं कुठं बघतो आपण? विच हॅझार्ड्स डू यू अँटिसिपेट विथ द हेल्प ऑफ पिक्चर? याच्यापासून काय काय धोके होऊ शकतात या गोष्टी? त्याच्यामुळे डेंग्यू होऊ शकतो, याच्यामुळे काय होऊ शकतं, हे तुम्ही धोके याचे ओळखून आपल्याला धोके ओळखता आले पाहिजेत, हॅझार्ड्स. आणि हॅझार्ड्स पासून मग डिझास्टर येत असते, आपत्ती येत असते. जशी की आता सध्या कोरोना व्हायरस ही एक डिझास्टर आले आणि हॅझार्ड्स आपण ओळखले नाही त्याच वेळेस प्रॉपर. जर आपण हॅझार्ड्स ओळखले असते तर एवढा स्प्रेड तो झाला नसता, बाकीच्या देशामध्ये झालेला नाही, फक्त आपल्या इथं जास्त तो सर्व दूर पसरलेला आहे, कारण आपण त्याचं प्रिव्हेन्शन घेत नाहीत त्याच्यामुळे. आता सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज हे आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. याबद्दल आता याच्यातून एवढंच लक्षात घ्यायचंय